नागपूर शहरात अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत जरी भटका पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी पावडर बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून अंमली पदार्थ, मोबाईल फोन आणि मोपेड असा 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत। याच मोहिमेदरम्यान जरीपटका पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली। निर्मल कॉलनी रोडवरील अशोका रसोईजवळ एक व्यक्ती एमडी पावडर विक्रीसाठी थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। यावेळी 2 व्यक्ती एका निळ्या रंगाच्या मोपेडजवळ उभ्या असल्याचे दिसून आलेत। पोलिसांना पाहताच त्यातील एक जण घटनास्थळावरून फरार झाला, तर दुसऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली। त्याने आपले नाव मोहम्मद सादिक मोहम्मद रफिक अन्सारी वय 34 वर्ष राहणार मोमीनपुरा सांगितले। एनडीपीएस कायद्यानुसार पंचासमक्ष करण्यात आलेल्या झडती दरम्यान आरोपीकडून 2 ग्रॅम 19 मिलीग्रॅम एमडी पावडर आढळून आली आहे। याशिवाय एक मोबाईल फोन, एक MH49CH 8798 क्रमांकाची मोपेड जप्त करण्यात आली आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1,20,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपी अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। दरम्यान घटनास्थळावरून फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे। एमडी पावडर विकत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमचे एनडीपीएस पथक तेथे जाऊन शोध घेतला असता त्यातील एक इसम मोपेड चोरून पोहून गेला आणि आमच्या पथकाने एक इसम ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता व त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव मोहम्मद सादिक मोहम्मद रफिक अन्सारी वय 34 वर्ष राहणार डोभी अन्सारनगर मोमीनपुरा नागपूर असे सांगितले। त्याचे अंगझडतीत 2 ग्रॅम 19 मिलीग्राम एमडी पावडर मिळून आले। तसेच त्याच्याकडून एक मोबाईल व मोपेड अशी 1,20,000चा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन जरीपटका येथे कलम 8क22ब29 एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून करण्यात आलेला आहे। तसेच पळालेल्या इस्माचे नाव त्यात विचारले असता त्याने होऊन गेलेल्या इस्माचे नाव इम्रान कुरेशी वल्द बब्बू कुरेशी वर 40 वर्ष राहणार अन्सारनगर मोमीनपुरा असे सांगितले। अंमली पदार्थाविरोधात नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेला यश मिळत असून अशा कारवायांमुळे ड्रग्ज विक्रेत्यांवर मोठा दबाव निर्माण होत आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे।